केलं. मग आज त्यांनी सांगावं की त्यांची सरकार केंद्र सरकारी काय पत आहे. या देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कळलं की महाराष्ट्रातल्या नेते मंडळींची केंद्र सरकार काय बघतं. आणि त्यामुळे मला अपेक्षा होती की त्या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्राला एक झुकतं माप मिळेल आणि महाराष्ट्राला आम्हाला जी अपेक्षा होती की रेल्वे असतील, स्कूल असेल, हॉस्पिटल्स असतील, कॉरिडॉर्स असतील आणि आमचे उद्योग जे बाहेर गेले, आमचं फायनान्शियल सेंटर जे बाहेर गेलं, आज सगळ्यात जास्त रेव्हेन्यू कुठून मिळतो देशाला, सगळ्यात जास्त टॅक्स पेअर कुठून येतात, हा जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्र आणि मुंबई त्याच्यामध्ये सर्वोच्च स्थानावरती असेल. आणि मग असं असताना सुद्धा आज आम्हाला काही देण्याचं काम केलेलं नाही आहे आणि दुर्दैवाने आम्ही त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो. आज मला महाराष्ट्राच्या जनतेला पण सांगायचं की ही सूडबुद्धी जी त्यांची आपल्या महाराष्ट्राच्या प्रती आहे, महाराष्ट्राची अगोदरच त्यांनी राजकीय प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राची जी आहे ती प्रतिमा गलिच्छ करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये गद्दारीची जी आहे त्या ठिकाणी राजकारणाला नवीन जी आहे ती प्रतिमा आणि उपमा देण्याचं काम केलं. जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि जनतेने त्यांची मागची झालेली आहे त्यांची योजना आहे पंतप्रधान आवास योजना, त्याच्यामध्ये घरं बनली का? ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याच्याबद्दल काल तुम्ही बघितलं असेल सचिन सावंत साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की त्याला घर द्यायचं काम केलं. हे बघा आम्ही कालच एक सांगितलेलं आहे की आता नवीन योजना आलेली आहे, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ तो येणाऱ्या काळात येणार आहे, पण लाडका मित्र सगळे कॉन्ट्रॅक्ट आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे महालक्ष्मीचं मित्राला, महालक्ष्मी रेसकोर्स मित्राला, मदर डेअरी मित्राला, त्या ठिकाणी जकात नाके, त्या ठिकाणचे असलेले डम्पिंग ग्राउंड, त्या ठिकाणचे असलेल्या मिठागरे मित्रांना, MSRDCच्या जमिनी मित्रांना, त्यामुळे लाडका मित्र ही नवीन योजना आलेली आहे. रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की दत्तक वस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मित्रांना. त्यामुळे एक लाडका मित्र ज्या तऱ्हेने आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतो, आज सुद्धा आम्ही बघितलं की आपल्या मित्रांना खुश करण्यासाठी केंद्रीय बजेट देण्याचं काम झालेलं आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता याला माफ करणार. लाडक्या मित्रासाठी चाललंय असं 100% याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारणच नाही. त्यामुळे 2 वर्षापासून आम्ही बघतोय, ज्या वेळापासून आम्ही बघतोय हे लाडक्या मित्रांसाठी सरकार चालतं. मी ऐकत होते की काहीतरी योजना येतील. एक्सेप्ट मला वाटतं की ज्या कामगार महिला आहेत त्याच्या संदर्भात सांगितलं गेलं की त्यांच्या मुलांसाठी शिशुघर करण्यात येईल. 3 लाख करोडचं त्या ठिकाणी बजेट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या महिलांना काय प्रशिक्षण देण्यात येईल या व्यतिरिक्त कुठलाही महिलांसंदर्भात उल्लेख नाही. मला अपेक्षा होती अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या बाबतीमध्ये मानधनच्या ऐवजी शासकीय त्यांना दर्जा दिला जाईल, बचत गटांना सबळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जाईल, पण कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख नाही. जेव्हा की मला हे सांगायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये महिलांना आज मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित वातावरण वाटतंय. आज खेळाडू असतील किंवा इतर महिला ज्या बोलत आहेत, त्यामुळे मला ही अपेक्षा होती की यावेळी महिलांसाठी सुद्धा काही योजना येतील, पण दुर्दैवाने कुठल्याही तऱ्हेची योजना त्या ठिकाणी मला दिसलेली नाही. संसदेच्या प्रवेशद्वारावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी सरकारच्या विरोधात घोषणा देखील दिल्या. हो बिलकुल आम्ही दिल्या, कारण महाविकास आघाडी आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रासाठी तुम्ही काय दिलं. म्हणजे आम्ही तर सांगितलं विरोधी पक्षातला आमच्या सत्ताधाऱ्यांच्या आमच्या आमदारांना की तुम्ही त्वरित खासदारांना की तुम्ही त्वरित राजीनामे दिले पाहिजेत, की महाराष्ट्राला जर तुम्ही काही आणू शकत नाही आहात, हे सरकार महाराष्ट्राकडे झुकतं माप देत नाहीये, तर अशा वेळेला महाराष्ट्रातील सगळं खासदारांनी त्या सत्ताधारी पक्षामधल्याने राजीनामा द्यायला पाहिजे. काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये इंटर्नशिपची योजना होती 2024 मध्ये जर घ्यायचं असेल तर सरकारला आम्ही इंटर्नशिप करू, तीच योजना तशीच्या तशी आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. अप्रेंटिसशिप असेल, इंटर्नशिप असेल, आता तुम्ही जर बघितलं तर तेलंगणा असेल, कर्नाटकामध्ये असेल, ज्या योजना सध्या सुरू आहेत किंवा ज्या योजना राजस्थानमध्ये लागू केल्या त्याच योजनाचं स्वरूप बदलून नावं आणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर लाडकी बहीण कुठली योजना आहे ती आम्ही सांगितली होती 8,500 रुपये महिन्याला देणार आणि 1 लाख रुपये वर्षाला देणार. म्हणजे तिचं महालक्ष्मी आम्ही योजनाचं नाव दिलं होतं. त्याच योजनेचं जे नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी एक योजना करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही जे सांगताय जे आम्ही अनाऊन्स केलं होतं जे तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये सुरू आहे त्याचंच रूपांतर आता आणलेलं आहे. म्हणजे त्यांनी किती आमचा ध्यास घेतलेला आहे बघा, त्यांना कळलेलं आहे की आता. पण मला एकच प्रश्न आहे, हे तुम्ही जे बोलताय ठीक आहे, पण आम्हाला 2 करोड युवांना रोजगार देण्याचं वर्षामध्ये पण सांगितलं होतं, तो पण जुमला झाला. 15 लाख रुपये मिळणार होते, तो पण जुमला झालाय. त्यामुळे सातत्याने जुमले करणारं सरकार आहे, त्यामुळे हे सुद्धा जुमला होऊ नये हीच अपेक्षा व्यक्त करते, कारण हे पण जुमलाच होणार आहे. बजेटमध्ये काय आर्थिक तरतूद आहे याची सगळ्यांना कल्पना आहे. हे सरकार योजना पळवणारं सरकार आहे का? योजना सोडून द्या, यांच्यावरती जनतेचा कुठलाही विश्वास नाही, कुठल्याही तऱ्हेचं यांची भूमिका नाही. मला असं वाटतंय की सगळ्या आमच्या केलेल्या अनाउन्समेंटला त्या ठिकाणी जे आहे ते करण्याचं काम करतायत, परंतु
मला माहिती आहे की यांची सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या वाऱ्यावरच्या हवेसारख्या असतात. त्यांनी जे खरं सुरुवातीलाच गॅरंटी दिल्या होत्या की 2 करोड युवांना रोजगार, महिलांना सन्मान, 15 लाख रुपये देणार. आज माझा प्रश्न आहे की यातली एक तरी गोष्ट यांनी केलेली आहे का? त्यामुळे यांच्या गॅरंटीवर कोण विश्वास ठेवणार? आणि यांच्या अर्थसंकल्पावर मागच्या काळामध्ये अर्थसंकल्पावर किती निर्मला सीतारामन बोललेले आहेत, त्यातल्या किती गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. त्यामुळे आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्याबद्दल बोलू आणि आमचे प्रश्न सांगू. हिंदी में जानना चाहेंगे आज का बजट ये किस तरह से दिखते हैं और महाराष्ट्र के लिए क्या मिला है? नहीं, आज के बजट को मैं निषेध करना चाहती हूँ केंद्रीय वित्त मंत्री का. इसलिए करना चाहती हूँ और देश के प्राइम मिनिस्टर जी से मैं सवाल पूछना चाहती हूँ कि आपको पता है उत्तर प्रदेश के बाद महाराष्ट्र एक सबसे बड़ा राज्य है. जो सबसे ज़्यादा महसूल जो है वो महाराष्ट्र से जाता है, मुंबई से जाता है. टैक्स पेयर भी अगर सबसे ज़्यादा कहीं से तो यही से जाता है. और इसके बावजूद भी मुंबई को 1 रुपया और मुंबई का सादा उल्लेख भी उस भाषण में नहीं है. ये दुर्भाग्यपूर्ण बात है. अपने जो एनडीए के दोस्तों को है, चाहे वो चंद्रबाबू नायडू रहे या चाहे वो नीतीश कुमार जी रहे, इनको खुश करने के लिए, इनके लुभाने के लिए बजट सादर किया गया है, ये हमारा कहना है. लेकिन हमारे महाराष्ट्र के जो नेता पार्टी को छोड़ के एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी पार्टी के साथ गद्दारी किए, महाराष्ट्र की जनता के साथ गद्दारी किए. दुर्भाग्यवश वो महाराष्ट्र के लिए क्या लेके आए? कुछ भी लेके नहीं आए. आज महाराष्ट्र के सामने बहुत सारी चीज़ों के ऊपर मुझे अपेक्षा थी कि वो बोलेंगे. जैसा हमारा इंटरनेशनल फाइनेंस सेंटर वो लेके गए, हमारे बहुत सारे उद्योग वो बाहर लेके गए. मैं समझती थी कि उसकी बात होगी. रेलवे की समस्या है, रेलवे की समस्या